समोर येते। स्वारगेट प्रकरणातली जी पीडित आहे तिने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलेलं आहे आणि पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केलेले आहेत। ॲडव्होकेट असीम सरोदे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्याची मागणी केलेली असताना पुणे पोलिसांनी परस्पर अजय मिसार यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक केली असं स्वारगेटमधली पीडिता म्हणते। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेनं आता विधी आणि न्याय विभागाकडे रितसर अर्ज करून विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट असीम सरोदे यांची नेमणूक करावी अशी मागणी केली आहे। या मागणी पत्रासोबत असीम सरोदे यांचं संमतीपत्र आणि ते या केसची ₹1 सुद्धा फी घेतील असं हमीपत्र ॲडव्होकेट सरोदे यांनी दिलेलं आहे। आपल्यावर अत्याचार झाला तरी असं कुणासोबत होऊ नये म्हणून आपण न्याय मागतोय, मात्र जणू काही आपली काही केसच नाही, आपल्या पसंतीचे वकील नेमायचा हक्क सुद्धा मला नाही अशी खंत तिनं व्यक्त केलेली आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी बोलूया। वैभव, काय अधिक सांगाल? सुवर्णा जी पीडित आहे स्वारगेट बलात्कार प्रकरणातली, हिनं 20 तारखेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नीलम गोरे यांची भेट घेतलेली होती आणि आपल्या प्रकरणामध्ये सरकारी वकील जे आहेत ॲडव्होकेट असीम सरोदे यांची नेमणूक करावी सरकारी वकील म्हणून अशी मागणी तिनं पुणे पोलिसांकडे पत्राद्वारे केलेली होती। मात्र त्यापूर्वीच पुणे पोलिसांनी ॲडव्होकेट अजय मिसार यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्याचा प्रस्ताव जो आहे तो राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाकडे पाठवलेला होता आणि त्याला मंजुरी मिळाल्याची माहिती आहे। त्यामुळेच या पीडितेनं विधी व न्याय विभागाला पत्र लिहिलंय, मुख्य सचिवांनाही ते पत्र मार्क केलं आणि त्यात म्हटलंय की पुणे पोलिसांकडे आपण मागणी केलेली असतानाही पुणे पोलिसांनी जाणीवपूर्वक या मागणीकडे दुर्लक्ष केलं। आपण ॲडव्होकेट असीम सरोदे यांची नेमणूक या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील म्हणून करावी अशी मागणी केलेली होती। त्याऐवजी ॲडव्होकेट अजय मिसार यांची नेमणूक जी आहे ती करण्यात आलेली आहे। जर माझ्या प्रकरणामध्ये मला वकील देण्याचा अधिकार सुद्धा नसेल तर हे खरंच प्रकरण सरकार माझ्या बाजूने लढणार आहे का असा प्रश्न या मुलीने उपस्थित केलाय। त्याबरोबर ॲडव्होकेट असीम सरोदे जे आहेत ते स्वतः ₹1 घेऊन तिचा हा पूर्ण खटला लढण्यास तयार आहेत। त्यांनी तशा स्वरूपाचं पत्र जे हमीपत्र ते सुद्धा विधी व न्याय विभागाला दिलंय। त्याच्यामुळे पोलिसांवरती इतके गंभीर आरोप केलेले असताना आता विधी व न्याय विभाग पुन्हा या आदेशात नव्यानं काही सुधारणा करतो का हे पाहणं महत्वाचं आहे। याचं कारण जी पीडित आहे यापूर्वीचे सुद्धा असे संकेत आहेत। हायकोर्टाचे जस्टिस आहेत नलावडे, त्यांनी यापूर्वी औरंगाबाद बेंचनं अशा पद्धतीचा निकाल जो आहे तो यापूर्वीच दिलेला होता। जर पीडितेची काही विशेष सरकारी वकिलांच्या बाबतीतली भूमिका असेल तर ग्राह्य धरण्यात यावी असं सांगण्यात आलेलं होतं। मात्र या संकेतांना फाटा देऊन अजय मिसार यांची नियुक्ती झाल्यामुळे पीडितेने हे पत्र लिहिलंय। नक्की, धन्यवाद वैभव, आपण माहिती दिलीत त्याबद्दल।